मराठमोळी अभिनेत्री स्वाती देवल हिने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना सावधान राहण्याचं आवाहन केलं। यावेळी तिनं बोरिवलीतील मार्केटमध्ये तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव सांगितला। मार्केटमध्ये आपल्याला एक अनोळखी महिला भेटली आणि म्हणाली, मला तुमच्याशी बायबलबाबत बोलायचंय। तिला आपण काहीही बोलायचं नाही असं सांगूनही ती आजूबाजूलाच घुटमळत होती। पुढे बोलताना स्वाती देवल म्हणाली की मी तिथून पुढे गेले तरी माझ्या डोक्यात विचार सुरू होता की ही बाई अचानक असं का विचारते। चांगल्या घरातली मुलगी, साधारण 28 ते 30 वयोगटातली, माझ्या डोक्यात सतत विचार सुरू होता की हिनं मलाच का विचारलं। मी मागे वळून पाहिलं तर ती माझ्यावर लक्ष ठेवून होती आणि माझ्याच आसपास गिरट्या घालत होती। मी रागाने तिच्याकडे पाहिलं आणि रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला गेले। त्यानंतर केलेल्या व्हिडिओत स्वाती देवलनं चाहत्यांना कळकळीचं आवाहन केले, तुम्ही सुरक्षित नाहीत, बऱ्याच गोष्टी बदलू लागल्यात, काळजी घ्या, फसू नका, अशा लोकांशी बोलू नका, तुम्ही तुमच्या मतांशी, विचारांशी, हिंदुत्वाशी, तुमच्या पंथ जातीशी एकनिष्ठ राहा, असं आवाहन स्वाती देवलनं केलं आहे। नमस्कार, मी स्वाती देवल। मला तुम्ही सगळे ओळखताच। बेसिकली मला आज तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची होती आणि ती म्हणजे लहानपणी आपण शाळेमध्ये ऐकलं होतं, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। आणि खरोखरच आपला देश, आपला महाराष्ट्र असा आहे की आपल्या या देशामध्ये अनेक जात, पंथ, धर्मीयाचे सगळे लोक इथे राहतात आणि अगदी गुण्यागोविंदाने राहतात, एकत्र राहतात, प्रेमाने राहतात, असं आपल्याला वाटत होतं इतके दिवस। पण आता बऱ्याच गोष्टी बदलायला लागल्यात असं माझ्या लक्षात आलं। माझ्याबरोबर एक अशी घटना घडली, ती म्हणजे अशी की मी बोरिवलीला बाजारात गेले होते शॉपिंगसाठी। बोरिवली वेस्टला तुम्हाला माहिती आहे, इंद्रप्रस्थ, मोक्ष हा जो एरिया आहे तो अत्यंत गजबजाटाचा एरिया आहे। तिथे मी गेले होते आणि तिकडे गेल्यानंतर बाजारात शॉपिंग करत असताना तिथे एक बाई मला भेटायला आली आणि ती मला म्हणाली की मॅम मला तुमच्याशी बोलायचं आहे। अर्थात ती हिंदीत बोलत होती। तर मैंने बोला क्या? तो मैंने बाइबल के बारे में आपसे बात करनी थी। क्या बाइबल के बारे में आप जानना चाहोगे? मुझे आपसे बात करनी है। मैंने बोला 1 मिनिट बाई, मुझे आपसे कुछ बात नहीं करनी है, थैंक यू वेरी वेरी मच। आणि मी तिकडनं निघून आले।